आज तर पहाटे 3 वाजताच डमरू उठून खेळायला लागलेला. मी बघते तर मस्त उठलेला आणि खेळतोय. मला जागा पण देत नाही तो झोपायला. इकडे तिकडे बघत बसतो, नाही तर आवाज करत बसतो. स्वतःची पण झोप डिस्टर्ब करतो, दुसऱ्यांची पण करतो आणि माझी पण करतो. त्यामुळं मी उशिराच उठते. उमेशची नाईट असल्यामुळं तो डायरेक्टली चर्चला गेलेला. मस्त त्याने चर्च केलं. त्यानंतर घरी जाता जाता त्याने CNG भरून घेतलेलं. इकडं आमची पण झोप झालेली, मी पण उठलेली. माझ्या मम्मीने डमरूला घेतलेलं. मला तर काय घेता येत नाही, त्याचे काहीच कामं करता येत नाही मला. ना डायपर चेंज करता येत आहे, काहीच काम करता येत नाही. कसं तरी मी त्याला एका हाताने घेत असते, ते पण कोणाची तरी हेल्प लागते मला. म्हणजे असं झालेलं आहे आता, काय सांगू तुम्हाला. खूप वाईट पण वाटतं आहे. म्हणजे आत्ताशी मला मदरहूड फील व्हायला लागले. तर मग त्याला आंघोळ वगैरे घातली. इकडं मी जरा बघत होते काय चाललं आहे, त्याला तयार करत होती. आणि मग इकडं परत त्याला झोपू घालायचा प्रयत्न चालले होते आमचे. खूप रडत होता आणि तो असा आहे की कोणाकडं राहतच नाही. म्हणजे थोडं तरी मला त्याला घ्यावंच लागतं किंवा मग डायरेक्टली दूधच पाजावं लागतं, नाही तर डायरेक्टली झोपावंच लागतं. थोडाफार खेळतो तो, बस तेवढंच. आणि इकडं मी जरा आज खुश होते कारण की आज आंघोळ वगैरे केली, तर जरा मला बरं वाटलं आज. थोड्या वेळ भारी वाटलं की जाऊ द्या, म्हटलं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. इकडे आज उमेश गेलेला माझ्या फ्रेंडच्या घरी. तिने कॉल केलेला मला की खेकडे बनवले आहेत तर ते घेऊन जातो. ते लोक चिंबोरी बोलतात. तर मग तिची मम्मी खूप छान कालवण बनवती, म्हणून मग मी म्हटलं मी तर नाही आहे, बट उमेश आहे तो खाईल. मग त्याने एन्जॉय केलं. मी मिस केलं खेकडाचं कालवण, मला तर खूप आवडतं. इकडे मी संध्याकाळी चटका पटका खात होते. डमरू खेळत होता त्याच्या मामासोबत, चहा पीत होता. तर भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.